नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र बाय NS या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला विज्ञानचा अभ्यास करायचा आहे. 6वी 7वी 8वी सतत एक प्रश्न विचारला जातो की जे सजीव आहेत, बरोबर आहे, सजीव आणि निर्जीव दोन आहेत, दोन गट पाडलेले, सजीव आणि निर्जीव. तर सजीवांचे लक्षणं कोणते आहेत? सतत आपल्याला हा प्रश्न विचारला जातो की सजीवांचे लक्षणं कोणते आहेत. बघा, 6वी 7वी 8वी 9वी 10वी सगळ्यांसाठी हे महत्वाचं आहे, विचारला जाऊ शकतो. खास करून 5वी 6वी 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा आहे की सजीवांचे लक्षणं कोणते आहेत. कोणते आहेत सजीवांचे लक्षणं? चला तर एक एक करून आपण त्या सजीवांचे लक्षणं सगळे बघू. तुमच्या स्क्रीनवरती सर्व सजीवांचे लक्षणं तुम्हाला दिसत आहेत. एक एक करून आपण सगळे लक्षणं बघणार आहोत. पहिलं लक्षण कोणतं? सेल्युलर स्ट्रक्चर. म्हणजेच काय? पेशीमय रचना. म्हणजे प्रत्येक सजीव काय आहे तर तो पेशीपासून बनलेला आहे. कोणताही सजीव घ्या, तो कशापासून बनलेला आहे? पेशीपासून. आणि त्याच्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे एकपेशीय बहुपेशीय जे सजीव आहेत ते पेशीपासून बनलेलं. पहिलं लक्षण सेल्युलर स्ट्रक्चर, इन मराठी पेशीमय रचना. दुसरं मूव्हमेंट, म्हणजे प्रत्येक सजीव आहे तर तो हालचाल करणार. कोणताही सजीव घ्या, वनस्पती घ्या का प्राणी घ्या, तो काय करणार? हालचाल करणार. म्हणजे मूव्हमेंट हे सुद्धा त्याचं काय आहे? लक्षण आहे. सेल्युलर स्ट्रक्चर, मूव्हमेंट. दुसरं रिस्पॉन्स टू स्टिम्युली म्हणजे चेतना क्षमता. म्हणजे एखाद्या सजीवाला स्पर्श केल्याच्या नंतर त्याची जाणीव होते, चेतना कळते. म्हणजे आपला हात जर आपण जो चुलीवरती तवा आहे तव्यावरती हात ठेवला तर भाजतो, लगेच कळतो. म्हणजे काय? चेतना होते. म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर, चेतना क्षमता हे सुद्धा काय? सजीवांचं लक्षण आहे. त्याच्यानंतर पुढचं लक्षण काय आहे? ग्रोथ. सगळ्यांना माहित आहे ग्रोथ म्हणजे काय? प्रत्येक जो सजीव आहे त्याची काय होते? वाढ ही होत जाते. बघा, आपण जर लहान ज्यावेळेस पहिलीमध्ये असताना जेवढे होतो, आता 5वी 6वी आलो तेवढेच असतो का? नाही. तर आपण सजीव आहेत, काय झालं? आपली वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन. म्हणजे आपण जे काही खातो तो जे त्याचे पोषण द्रव्य आपल्या शरीराला मिळतात आणि बाकी टाकाऊ पदार्थ आपण बाहेर टाकून देतो. त्याच्यापासून आपण जे अन्न खाल्लं त्याच्यापासून पोषण द्रव्य घेतो आणि बाकी जे टाकाऊ आहे ते बाहेर टाकतो. त्यालाच म्हणतात एक्सक्रीशन, मराठीमध्ये उत्सर्जन असं म्हणतो. बघा, त्याच्यानंतर रेस्पिरेशन. काय त्याच्यानंतर? रेस्पिरेशन म्हणजे काय? तर श्वसन, श्वास घेणे, श्वास सोडणे, श्वास घेणे आणि श्वास सोडणे हे सुद्धा काय? सजीवांचं एक लक्षण आहे. बघा, प्रत्येक सजीव कोणता वायू घेतो? तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिजन घेत असतो. आपण जो ह्युमन आहेत, मानव आहे, काय घेतो? कोणता वायू घेतो? आपण कोणता वायू घेत असतो? ऑक्सिजन घेतो. कार्बन डायऑक्साईड आपण सोडत असतो, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक सजीव काय करतो? श्वास घेतो, श्वास सोडतो. म्हणजेच काय? श्वसन करतो. त्याच्यानंतरचं एक लक्षण आहे, कोणतं आहे? रिप्रोडक्शन. कोणतं आहे? रिप्रोडक्शन. म्हणजे प्रत्येक सजीव काय करत असतो? प्रजनन करत असतो. रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर प्रजनन करणे. म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे, याला काय म्हणतात? प्रजनन करणे. म्हणजे इंग्लिशमध्ये रिप्रोडक्शन असं म्हणतात, बरोबर आहे. रिप्रोडक्शन, प्रत्येक सजीव स्वतःसारखा दुसरा एक जीव निर्माण करतो, त्याला काय म्हणतात? रिप्रोडक्शन असं म्हणतात. त्याच्यानंतरचं एक लक्षण आहे बघा, रिप्रोडक्शन मध्ये मांजर आहे, मांजरी सारखेच पिल्ले देणार. कुत्रा आहे, कुत्र्यासारखेच पिल्ले देणार. अजून तुम्ही कोणताही प्राणी घेऊ शकतात. गाय आहे, गायीसारखं वासरू. म्हैस आहे, म्हशीसारखंच पिल्लू आहे का नाही? बरोबर आहे. तर प्रत्येक याचा अर्थ काय? तर प्रत्येक सजीव काय करत असतो? तर स्वतःसारखा जीव निर्माण करत असतो. त्यालाच काय म्हणतात? रिप्रोडक्शन, प्रजनन. म्हणजे स्वतःसारखा जीव निर्माण करणे. आणि सगळ्यात एक शेवटचं लक्षण आहे डेथ. म्हणजे प्रत्येक मृत्यू, ज्याने जन्म घेतलेला आहे त्याचा मृत्यू होणार हे निश्चित आहे. हे काय? सजीवांचे लक्षण आहेत. बघा, आपण कोणकोणते लक्षण बघितले? सेल्युलर स्ट्रक्चर, मूव्हमेंट, रिस्पॉन्स टू स्टिम्युली, ग्रोथ, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, एक्सक्रीशन अँड डेथ. किती लक्षणं बघितले? 8. हे काय? दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे जे सजीव आहेत त्यांचे हे लक्षण आहेत. सगळ्यांना स्क्रीनवरती ते तुम्हाला दिसले होते, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि पाठ करा. कोणी जर विचारलं की व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, तर लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांचे लक्षण तुम्हाला सांगता आले पाहिजे. मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा सांगितलंय आणि इंग्लिशमध्ये सुद्धा सजीवांचे लक्षण सांगितलेले आहेत.
तुमच्यासाठी फार फार उपयुक्त आहेत. सर्वांना व्हिडिओ समजला असेल, चांगला वाटला असेल, तुम्ही नक्की सजीवांचे लक्षणं तुमच्या लक्षात राहतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याच्या मार्फत मदत होईल, त्यांना सुद्धा सजीवांचे लक्षणं कळतील. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तुमचे मत काय आहे हे सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.